गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये स्वागत आहे। आजच्या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की सद्गुरूंना कोणत्या प्रकारची प्रार्थना केल्यानं सद्गुरूंना आपली हाक बघा ऐकू जाते, सद्गुरू आपल्या हाकेला साथ देतात। बघा आपण या जीवनामध्ये बघा कितीतरी दुःख निर्माण होत असतात आणि या दुःखाचं सावट कधीतरी असं वाटतं कधीतरी निघून जावं, पण बघा जास्त करून दुःखाचं सावट लवकर बघा निघतं का? बघा तुम्ही विचार करा। पण जो व्यक्ती भक्तिमार्गामध्ये आहे बघा कधी कधी त्याच्या नशिबात सुद्धा एवढं दुःख येऊन जातं ना की त्याचं सावट लवकर निघत नाही। मग मनुष्य विचार करायला लागतो की मी एवढी भक्तिमार्ग करूनसुद्धा माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख का बरं? पण आपण समर्थांशी आपण सद्गुरूंशी कसं बोलावं? बघा आपले शब्द उच्चार कसे असावे? दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा। बघा ती कशा प्रकारची प्रार्थना करायची ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। बघा सद्गुरूंना म्हणायचं, आजपर्यंत जे तुम्ही दिले आहे ना ते तुमचेच आहे, मी फक्त निमित्त आहे आणि इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेला आहेस। बघा कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये भरपूर धनसंपत्ती नसते, पण त्याचं मन असतं ना भरपूर धनाने भरलेलं असतं। त्याच्याकडे जरी काही नसेल ना तरीसुद्धा तो त्याच्या ताटामधलं दुसऱ्याला देत असतो। आणि ही धनसंपत्ती आहे ना ही समर्थांनी आपल्याला दिलेली आहे। म्हणून जेव्हा सद्गुरूंना जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्या मनातल्या मनोभावे असं म्हणावं, आजपर्यंत जे तुम्ही दिलेलं आहे ना हे तुझंच आहे, मी फक्त नाममात्र निमित्त आहे। इतरांपेक्षा मला तू भरपूर दिला आहेस आणि राहिलेलं आयुष्य आहे ना ते देखील तुझ्या कृपा आशीर्वादानं सुख शांती समाधानानं समृद्धीनं भरून जाण्यासाठी मला नामस्मरण करण्याची ताकद दे। तुझी आठवण सतत माझ्या हृदयामध्ये राहू दे। मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगला विचार ठेवा। म्हणून बघा मला चांगले आरोग्य द्या। बघा हे परमेश्वरा, जर तू मला चांगले आरोग्य दिले ना तर तुझं नाम मला घेण्यासाठी मी सक्षम राहील, कारण या पृथ्वीचा जगतदाता तूच आहेस। तुझ्याशिवाय इथे कचरा पाळापाचोलासुद्धा हलत नाही, झाडाचं पानसुद्धा हलत नाही। त्याच्यामुळं मला चांगलं निरोगी शरीर दे। पण असं आपण मागणं करतो का? जर अशा पद्धतीचं आपलं रोज मागणं असेल तर तुम्हाला न मागता परमेश्वर एवढं भरभरून देईल ना, भरपूर काही देईल। पण आपलं मागणं असं असायला हवं, नाहीतर नुसता पैसा धन मागून आपल्या इच्छा पूर्ण होतात का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये जर कोणी सुंदर व्यक्ती असेल ना तर ती कोणती बरं? बघा या शरीरामध्ये कोणतीही सुंदरता नाही हे ज्याला समजलं ना तो सर्वात सुंदर व्यक्ती आहे। कारण का? कारण हे शरीर सुंदर करण्यासाठी बघा या चेहऱ्याला सुंदर अतिसुंदर करण्यासाठी मनुष्य किती वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य वापरत असतो, सौंदर्य प्रसाधने वापरत असतो। बघा पावडर लावतो, टिकली लावतो, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे बघा तो व्यंग स्वीकारत असतो। पण या शरीरामध्ये सुंदरता असते का? कधीच नसते। समर्थांच्या मते हे शरीर आहे ना हे शरीर नाशवंत आहे, तर सुंदर असतात ते व्यक्तीचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याची वागणूक, त्याचे संस्कार आणि त्याचे चारित्र्य। ज्याच्या जीवनामध्ये हे सर्व काही आहे ना तोच जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे। पण आपण असं कधी विचार करतो का? आपण या शरीराला सुंदर दिसण्यासाठी कितीतरी विभूषणं, कितीतरी चित्रपटांमध्ये आपण पुढे पुढे येण्यासाठी बघतो, पण हा जीवनाचा चित्रपट आहे ना
या चित्रपटामध्ये सरशी होण्यासाठी, सुंदर होण्यासाठी गरजेचं काय आहे बरं? ते आहेत कर्म. म्हणून कर्माला चांगलं बघा. जर तुम्ही चांगले कर्म केले ना तर तुमचा जीवनाचा चित्रपटसुद्धा सुंदर होऊन जाईल. पण आपले कर्म चांगले आहेत का? आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतो का? बघा, स्वतः जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत कितीही निरूपणं ऐकली, कितीही कीर्तनं ऐकली, कितीही सत्संगाला गेलात तरी त्याचा काही फायदा आहे का? समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे. तुम्हाला भक्ती येते, कुणाला करता येते, कुणाला पुस्तकं वाचता येतात, कुणाला वेगवेगळ्या काही करता येतात का नाही ते माहीत नाही. बघा, ही भक्ती आहे ना साधी आणि सोपी. ज्याला लिहिता वाचता येत नाही ना त्यांच्यासाठी सुद्धा आहे. त्यांनी काय करावं? एकच गोष्ट जीवनामध्ये करा की जर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर तुम्ही जर आनंद निर्माण करत असाल तर तिथेच तुमची सर्वात श्रेष्ठ भक्ती निर्माण होत असते. पण जर बघा, दोन व्यक्ती असतात. एक व्यक्ती असतो साधा आणि सोपा सरळ व्यक्ती असतो, आणि दुसरा व्यक्ती असतो तो विद्वान असतो, शिक्षण घेतलेला असतो. बघा, तो सुद्धा भक्तिमार्गामध्ये असतो आणि हा सुद्धा भक्तिमार्गामध्ये असतो. पण तो भक्तिमार्ग करतावेळी त्याला ज्ञान भरपूर असतं, आणि हा दुसरा व्यक्ती असतो त्याला ज्ञान नसतं पण त्याचं मन निर्मळ असतं. बघा, तो दुसरा व्यक्ती असतो तो भक्तिमार्गामध्ये मीपणा निर्माण करत असतो, अहंकार निर्माण करत असतो. आणि त्याच्यामुळं होतं काय की त्याच्या अहंकारामुळे परमेश्वर त्याच्याजवळ कधीच राहत नाही. पण इतरांच्या दृष्टीने तो या भक्तिमार्गातला ज्ञानी असतो, आणि हा दुसरा व्यक्ती असतो तो बघा परमेश्वराच्या भावनेने निर्मळ झालेला असतो. तो कशी भक्ती करतो बघा, तो कधीही विचार करत नाही. बघा, जर कोणी त्याच्या आजूबाजूला जर कोणी दिसलं ना, जर कोणी प्राणी दिसला, जर कोणी भुकेलेला दिसला, त्याच्या ताटातला अन्न तो देत असतो. पण तोच दुसरा व्यक्ती असतो तो भक्तीचं बघा अवडंबर करून आपली भक्तीचा गाजावाजा करत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही भक्तीचा कितीही अवडंबर केलं तरी तुम्ही परमेश्वरासोबत पोचू शकत नाही. पण तोच जर कुठला गरीब व्यक्ती असेल पण त्याने मनोभावे भक्ती केली, आणि समर्थांनी सांगितलेलं आहे की परमेश्वराला आवडतं काय? जर तुम्ही दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदित होत असाल तर तुम्ही समजून जा, तुम्ही योग्य भक्तिमार्गावर आहात. जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही दुसऱ्याला मदत करत असाल, बघा, तुमचं हे मन प्रेरित होत असतं. आणि जोपर्यंत माणसाचं हे मन प्रेरित होतं ना, बघा, आपल्याला आपणच समजतो. आणि ते आपण स्वतःला कसं ओळखावं ते समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे. बघा, आपण जेव्हा कोणतंही काम करतो, एखाद्या प्रवासामध्ये जातो, आणि एखाद्या प्रवासामध्ये बघा प्रवास करत असताना आपल्याच बाजूला एक व्यक्ती असतो. बघा, त्याचा पॉकेट हरवला जातो, आणि पॉकेट हरवलेला असताना बघा त्याच्याकडे पैसे नसतात, पण आपल्या खिशामध्ये भरपूर पैसे असतात. पण त्यावेळी अशा अचानक वेळी माणसाला केलेली मदत असते ना, तीसुद्धा सर्वात श्रेष्ठ असते. पण अशा वेळी कधीकधी आपल्या जीवनामध्ये बघा आपण एक विचार करतो की माझ्याकडचे पैसे याला मी का देऊ बरं, त्याचा मला काही फायदा आहे का? पण हे मन असतं ना, बघा त्याचवेळी परमेश्वर आपली परीक्षा घेत असतो की अशा वेळी बघा एखाद्याची गरज आपण बघा करतो ना, तेव्हा परमेश्वरसुद्धा आपल्या अनेक हाताने मदत करत असतो. म्हणून एखादा जर अडलेला असेल ना, तर आपल्याला शक्य असेल त्याला मदत करणं तर नक्कीच मदत करा. पण आत्ताच्या कलियुगामध्ये असं घडतं का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केल्यावर आपण सुद्धा आनंदी होत असू ना, तर तुम्ही समजून जा तुमची भक्ती योग्य दिशेला जात आहे. आणि जर आपण दुसऱ्याला मदत करू शकत नसेल, जर आपण स्वतःचा स्वार्थ पाहत असेल, तर तुम्ही समजून जावं की तुम्ही योग्य मार्गावर नाही, योग्य भक्तीच्या वाटेवर नाही. तुमच्यामध्ये कुठेतरी अहंकार दडलेला आहे, तुमच्यामध्ये कुठेतरी लोभ दडलेला आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये हे विकार आहेत ना,
ते प्रत्येक वाटेवर आणि प्रत्येक वळणावर येत असतात. पण हे विकार थांबवण्यासाठी त्याला एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे मौन आणि उपासना. जर उपासनेमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना, या उपासनेमध्ये तुमच्या जीवनाचं सार दडलेलं आहे. बघा, प्रत्येक निरूपणामध्ये उपासनेला एवढं श्रेष्ठ का म्हणलेलं आहे? कारण उपासनेमध्ये एवढी शक्ती आहे, एवढी पावर आहे. तुमचे प्रश्न सुटत का नाहीत? त्याला एकमेव कारण आहे, तुम्ही वेळेवर उपासना करत नाही. तुमच्या वेळेवरच्या उपासना न होण्यामुळं भगवंताशी कनेक्ट तुम्ही होत नाहीत. म्हणून उपासनेला श्रेष्ठ माना. जर तुमच्या जीवनामध्ये रोज उपासना झाली ना, बघा तुमच्या जीवनामध्ये पूर्ण जीवन तुमचं पॉझिटिव्ह होऊन जाईल, ऊर्जामध्ये असं भरून निघेल. पण आपण उपासनेला महत्त्व देतो का? समर्थाने बघा सुंदर सांगितलेलं आहे की जेव्हा बघा हिमालयातून जेव्हा नदी बघा तयार होते, बघा ते पाणी वाहायला लागतं, कुठे जाणार आहे, कुठे वाहणार आहे ते त्याला तरी माहीत असतं का? कधीच माहीत नसतं. म्हणजेच पण ते समुद्राला मात्र मिळणार आहे हे मात्र 100% खरं असतं. पण ते का खरं असतं? कारण नदीच्या मनामध्ये कधीही अहंकार नसतो, कोणताही लोभ नसतो. ती त्याचं सात्विक कार्य आहे ना, ते वेळेवर करत असते. कुठे जाणार आहे, कुठे काय होणार आहे ती कधीही विचार करत नाही. म्हणून जर समर्थांनी सांगितलेलं आहे की नदी जेव्हा वाहते तेव्हा तिच्याजवळ नकाशा नसतो की समुद्र कुठे आहे, विना नकाशा सागरापर्यंत पोचते. म्हणून योग्य कर्म करत राहायला हवं. नकाशा तर ईश्वराकडे तयार आहे, आपणास फक्त व्हायचं आहे. म्हणजेच काय? म्हणजे जर तुम्ही कर्म व्यवस्थित करत राहिलात तर त्या कर्माचं फळ काय द्यायचं आहे ना, त्याची चिंता तुम्ही करू नका. परमेश्वराकडं सर्व काही बुक आहे. बघा, तुमच्या पूर्ण चित्रपटाचा पूर्ण लेखाजोखा आहे, तो सर्व काही परमेश्वराकडं आहे. त्याच्यामध्ये काहीही लपत नाही आणि काहीही चूक होत नाही. म्हणून तो विचार करू नका, फक्त तुम्ही कर्म चांगले करत राहा. तुमच्या जीवनामध्ये जास्त संकट येत असतील, जास्त दुःख येत असतील तर नक्कीच तुम्ही एकटं राहू शकता. कारण एकटं राहणं तुम्हाला हे शिकवतं की वास्तविक पाहता तुमच्याकडे स्वतःपेक्षा श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. जेव्हा परिवारातील सदस्य जेव्हा तुम्हाला अप्रिय वाटू लागतात, म्हणजे परकी लोक स्वतःची वाटू लागतात, तेव्हा समजून जा की विनाशाचा वेळेचा प्रारंभ झाला आहे. बघा, म्हणून क्रोध आल्यावर ओरडण्याची गरज नसते. परंतु क्रोध आल्यावर गप्प राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात ताकदीची गरज असते. बघा, कधी आपल्या जीवनामध्ये एवढा अहंकार निर्माण होतो ना, एवढा क्रोध येतो, एवढा राग येऊन जातो ना. बघा, भरपूर मोठ्या प्रमाणात राग येतो, पण तो राग घालवण्यासाठी खऱ्या ताकदीची गरज असते. जे तुमचं आहे ना ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग ते तुमच्याकडून हिसकावून घेण्यासाठी अख्खं जग जरी एका बाजूला झालं ना, तरीही काहीही फरक पडत नाही. म्हणून 2 प्रकारच्या व्यक्तींना या जगामध्ये स्वर्गापेक्षाही वर्चस्व आहे. बघा, ते म्हणजे कोणते? एक शक्तिशाली असून सुद्धा क्षमा करत असतात, आणि दुसरा व्यक्ती जो गरीब असून सुद्धा दान धर्म करत असतो. म्हणजेच काय? म्हणजेच प्रेम शारीरिक सौंदर्याला पाहून कधीच होत नसतो, तर प्रेम हृदयापासून होत असतो. जिथे 2 हृदय मिळतात ना, तिथेच प्रेमाचा जन्म होतो. कुठल्याही व्यक्तीला व्यवस्थित ओळखल्याशिवाय दुसऱ्यांचं बोलणं ऐकून त्यांच्याबद्दल मत बनवणं मूर्खपणाचं लक्षण आहे. जर स्वच्छ मनाने मागितले असेल ना, तर देव त्याच्यापेक्षा अधिक पटीने देत असतो. जेव्हा विनाशाचा प्रारंभ होत असतो तेव्हा बघा, सुरुवात नेहमी वाणीचा संयम हरवण्यापासून होत असते. हे माणसानं लक्षात घ्यायला हवं. आपण या कलियुगामध्ये पाहतो की बघा, या जागा जमिनींपासून, या पैशांपासून बघा कित्येक वर्ष जुनं असलेलं भाऊ बहिणीचं नातं असतं, आईवडिलांचं नातं असतं, या पैशासाठी तुटून जातं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर आपली वाणी चांगली असेल ना, जर आपली वाणी सुंदर असेल तर नाती कधीच तुटणार नाही.
पण या वाणीमध्ये दोष असेल, वाणी वाईट असेल, तर त्या वाणीचा बघा कुठेतरी क्रोध निर्माण होत असतो. आणि जिथे क्रोध निर्माण होतो ना, तिथे अधोगतीच होते ना. म्हणून बघा, आपण पाहिलं असेल, समर्थ रामदास स्वामींची पत्नी बघा भर मंडपामधून समर्थ रामदास स्वामी बघा तिथून सोडून निघाले. मग त्या पत्नीला काही वाटलं नसेल का? कधी तुम्ही विचार केला आहे का? बघा, समर्थ रामदास स्वामींना आठवताना त्यांच्याशी संबंधित अजून बघा त्या पत्नीची आठवण होणं खूप गरजेचं आहे. बघा, ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी आहे. ही समर्थांनी ज्या मुलीला लग्न मंडपामध्ये अर्धवट सोडलं होतं, त्या मुलीला त्यांची पत्नीच म्हणायला लागेल ना. बघा, आज तिला आठवणंसुद्धा खूप गरजेचं आहे. कारण का? कारण तिच्यावर सुद्धा तो अन्यायच झालेला होता. पण आपण या गोष्टी कधी बघतो का? बघा, जर तुम्ही एका स्त्रीचा विचार केला, बघा एखाद्या स्त्रीचा तुम्ही विचार करा, लग्न मंडपामधून आपला नवरा बघा अर्धवट लग्न सोडून जेव्हा जातो ना, त्या मुलीची बघा काय कल्पना असेल, तुम्ही विचार करा. पण ही समर्थांची पत्नी होती कोण आणि पुढे तिने काय केलं? बघा, आपण हे सुद्धा पाहणार आहोत. कारण राग, लोभ, अहंकार आपण म्हणतो की आपल्या मनाच्या विरुद्ध काही झालं की आपल्याला राग येतो, अहंकार, लोभ येतो. पण समर्थ रामदास स्वामींच्या ह्या पत्नीला हा राग आणि लोभ आला नसेल का? हा राग आला नसेल का? कधीतरी विचार करायला हवा. बघा, रामदास स्वामी निघून गेल्यावर मुलीचे वडील मुलीला म्हणाले, बाळ घरी चल. तर ती मुलगी बाणेदारपणे म्हणाली, बाबा तुम्ही कन्यादान केलं आहे ना, आता मी त्या घरामध्ये येणार नाही. बघा, गंगाधर पंत समर्थांचे वडील बंधू बघा त्या मुलीला म्हणाले, मुली तू आपल्या घरी चल, मुलीप्रमाणे तुला मी सांभाळेन. त्यावेळी ती मुलगी म्हणाली, बाबा पाणी ग्रहण झालेलं नाही, मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. मग त्या मुलीनं काय केलं? ती चालत राहिली. बघा, गावे मागे पडली, नगरं मागे पडली आणि तिला एक जंगल लागलं. एवढं घनदाट जंगल लागलं ना, तिथे तिला झुडपात एक मंदिर दिसलं आणि त्या मंदिरातच राहण्याचा तिने निश्चय केला. तिने आजूबाजूची झुडपं साफ केली, एक अंगण त्या मंदिराभोवती बनवलं आणि ती तिथेच राहू लागली. त्या अंगणामध्ये मुलं खेळायला येत असत, त्यांच्यावर तिने संस्कार करायला सुरुवात केली. बघा, त्यांना तलवारबाजी शिकवणं, भाळेफेक शिकवणं, दांडपत्त्याचं शिक्षण दिलं आणि फौजेच्या फौज बघा शिवाजी महाराजांच्या सैन्याकडे पाठवू लागली. बघा, इथे एक तात्पर्य म्हणजे असं, आश्चर्य म्हणजे असं की सैन्यात भरती होण्यासाठी आणि शिवाजी महाराजांच्या सेनापतीला हा एक प्रश्न पडला होता की आपली ही फौज इतकी निष्णात नाही, एवढी चांगली नाही. या बघा, एवढी सुंदर फौज पाठवतंय तरी कोण? त्याने ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या कानी घातली आणि शिवाजी महाराजांना चिंता वाटू लागली. त्यांना वाटलं, गणिमित्र हा कावा तर करत नसेल ना. बघा, आपल्या फौजेची ही गुपिता हस्तगत करण्यासाठी त्यांनी आपल्या हेर खात्याचा शोध घ्यायला सांगितलं आणि हेर खात्याने ही बातमी आणली की इथून तर खूप लांब राहणारी एक बाई हे काम करते. शिवाजी महाराज मग वेश पालटून त्या माऊलीस भेटायला गेले. बघा, आपले राजेसुद्धा होते ना, बघा कमी होते का? बघा, अफाट सौंदर्य, अफाट ऊर्जा, 10 हत्तींचं बळ असणारे राजे होते. बघा, आपला वेश पलटून बघा त्या माऊलीला भेटायचं त्यांनी नियोजन केलं आणि त्या माऊलीने शिवाजी महाराजांना बघा ज्यावेळी शिवाजी महाराज त्या झोपडीमध्ये जातात तेव्हा सतरंजी बघा बसायला दिली, गूळ पाणी दिलं आणि तेव्हा ती रीतसुद्धा होती. शिवाजी महाराजांना बघा मुद्दामच तिची परीक्षा घ्यायची होती. शिवाजी महाराजांनी नाव ठेवण्यास सुरुवात केली. बघा, काय तुमचा तो राजा, का करता त्याच्यासाठी हे सगळं काही म्हणजे शिवाजी महाराजांनी बघा त्यांच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केली. असं खूप भलते सलते बघा शब्द शिवाजी महाराज बोलू लागले, स्वतः विरुद्धच बोलू लागले, म्हणजे स्वतःबद्दलच स्वतः वाईट बोलू लागले. बघा, ऐकलं मात्र आणि त्या माऊलीनं एकदम तलवार काढली आणि शिवाजी महाराजांच्या गळ्यावर ठेवली.
खबरदार ती गरजली. शिवाजी महाराज आमचे राजे आहेत आणि त्यांच्याबद्दल काही भलतं सलतं जर तुम्ही बोललात ना तर तुमचा धड इथे वेगळं करेल. बघा ही शक्ती भक्ती. बघा जर आपण विचार केला असता की बघा त्या माऊलीचा अर्ध्या बघा मंडपामधून लग्न मोडलं होतं, तिने जर विचार केला असता, क्रोध निर्माण केला असता तर हे कार्य तिने केलं असतं का? कधी कधी बघा काही माणसं असतात असं म्हणतात की ते समर्थ रामदास स्वामींची सुद्धा चुकी आहे. बघा वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात. पण समर्थ रामदास स्वामींनी जर तसं केलं नसतं तर आजपर्यंत हा परमार्थ आपल्यापर्यंत पोचला असता का? काही गोष्टी व्हायलाच लागतात आणि त्या घडल्याच पाहिजेत. आणि जर तसं झालं नसतं तर बघा या माऊलीनं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळे बघा तयार केले असते का? या गोष्टी होणार होत्या आणि त्या मनुष्याच्या भल्यासाठी होत्या. हे जेव्हा जोपर्यंत आपण मान्य करत नाही ना तोपर्यंत आपल्याला परमार्थामध्ये गोडीच लागणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे बघा ते सर्व काही शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि काय पाणी आहे ते आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज पूर्ण इतमातामध्ये त्या स्त्रीला भेटायला आले आणि आपला जिरे टोप काढून त्यांनी त्या माऊलीच्या पायावर ठेवला. म्हणजे काय माहीत आहे का? तुम्ही गादीवर बसा, मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवतो असे जणू शिवरायांना सांगायचं होतं. बघा पण त्या माऊलीनं तो जिरेटोप परत एकदा शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि ती म्हणाली हा तुम्हालाच शोभतो. समर्थांचे दर्शन तिला त्यानंतर फक्त एकदाच आणि तेही फक्त 5 मिनिटं झालं होतं. तिला खबर लागली होती की समर्थ कृष्णेच्या काठी येत आहेत आणि ती बघायला गेली. त्यांना समर्थ कृष्णा नदीच्या काठावरून चालत गेले आणि ती त्यांना समांतर अशा दुसऱ्या काठावरून चालत होती. एवढ्या लांबून फक्त 5 मिनिटं तिने समर्थांचा चेहरा बघितला. काय पतिव्रत होतं ते. बघा आजकालच्या युगामध्ये जेव्हा मुलींच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत ना आपल्या जोडीदाराबद्दल, बघा या मुंबईच्या चाळीमध्ये राहणाऱ्या बघा मुलांची लग्नच होत नाहीत. कारण मुलींना फ्लॅट हवा असतो. कशाला फ्लॅट हवा असतो कुणास ठाऊक. जीवनामध्ये फ्लॅट व्हायला मुंबईच्या बघा कोर्टामध्ये रोज 100 विवाह रजिस्टरसुद्धा होतात. पण त्याचवेळी 50 अर्जही घटस्फोटासाठी आलेले असतात. म्हणून या कलियुगामध्ये हे जे काही चाललं आहे ना, जर तुम्हाला आदर्श घ्यायचा असेल बघा या माऊलीचा घ्यावा. एवढे जीवनामध्ये दुःख येऊन सुद्धा एवढी प्रेरक बघा ही शक्ती ऊर्जा ही पतिव्रता कोणाला म्हणावं तर ही आहे पतिव्रता. नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये थोडं जरी दुःख आलं ना तर आपण हिरमुसले होऊन जातो. आपण सर्व काही आपल्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला असं वाटतं की आता संपलं माझं आयुष्य. पण बघा आपण विचार करा, रामायणासारखे ग्रंथ वाचा, महाभारतासारखे वाचा. कारण यामध्ये आपल्याला काय शिकवलं जातं की तुमच्या जीवनामध्ये किती जरी संकट आली, किती जरी दुःख निर्माण झालं तर तुम्ही घाबरून जाऊ नका. कारण त्याच्यामध्ये काहीतरी योजना दडलेली असते. ज्यावेळी समर्थ रामदास स्वामींनी बघा हे लग्न मोडून पळून गेले तेव्हा त्याच्यामध्ये योजना होती. आणि ही योजना म्हणजे बघा जिथे जिथे समर्थ रामदास स्वामीसुद्धा गेले ना तिथे हनुमंतरायांची मंदिरं स्थापन केली. ज्या गावामध्ये जात असत तिथे हनुमंतरायांची मंदिरं बांधली. आणि मंदिरं बांधल्यानंतर बघा त्या हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये असं म्हणतात हनुमंतराय रामदास स्वामींना बघा दर्शन देत असत, रोज दर्शन देत असत. असं म्हणतात की ज्या गावामध्ये समर्थ रामदास स्वामी जायचे त्या गावामध्ये प्रत्येक बघा मुलाला व्यायाम करायला सांगत असत. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जर माणसाला भक्ती करायची असेल तर व्यायामाची सुद्धा खूप गरज आहे. जर त्याचं शरीरच चांगलं नसेल तर त्याचं मन भक्तिमार्गामध्ये लागेल का? कधीच लागणार नाही. म्हणून आपण म्हणतो बघा अशी भरपूर लोकांची कारणं असतात. बघा ते मनात विचार करत असतात की समर्थ रामदास स्वामी भर बघा त्या मंडपामधून सोडून गेले. पण हा परमार्थ एवढा मोठा व्हायचा होता ते कुणाला माहीत होतं का?
आणि जर हा परमार्थ आपल्यापर्यंत एवढा सुखरूप पोचला आहे तर त्याचं श्रेय त्यांनाच आहे ना. म्हणून कोणत्याही गोष्टी असतात त्यांच्या मागे काही ना काही कारण दडलेलं असतं. म्हणून कितीही माणसानं मोठं झालं तरीही या वैखरीमधून काहीही बोलणं चांगलं नव्हे. जर तुमची वैखरी चांगली असेल ना तर तुमचा दुश्मनसुद्धा मित्र होऊन जाईल. म्हणून आपल्या वैखरीमध्ये गोड शब्द ठेवा. आणि गोड शब्द असतो ना तो पूर्ण निसर्गामध्ये पावित्र्य निर्माण करत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की कर्मफळाचं एक उत्तम उदाहरण आहे मौन पाळा. कमी गरज असेल ना तरच बोला. स्त्री असो पुरुष असो बोलताना शब्द जपून वापरावेत, नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो ना. हे महाभारताच्या बघा त्या उदाहरणावरनं लक्षात येईल. जेव्हा महाभारताचं युद्ध होतं 18 दिवस चाललं. याचं द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने मनाने खूप चांगली होती, वयस्कर दिसत होती. हस्तिनापुरामध्ये सर्व दूर विधवा दिसत होत्या आणि अनाथमुळे इकडे तिकडे फिरत होती. एखादा दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापूरच्या महालामध्ये झोपली होती. तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षामध्ये येतात आणि तिला पाहून तिला राहावलं नाही, धावत जाऊन त्याला मिठी मारते. ती म्हणते, सख्या असा तर मी विचारच केला नव्हता, असं झालं तरी कसं. बघा तेव्हा या जगाचा दाता श्रीकृष्ण स्वारी म्हणाले, पांचाली नियती खूप निष्ठुर असते, ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना, तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही तर सर्वच कौरव संपले. बघा तेव्हा द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा. द्रौपदी बघा पुढे म्हणते, कृष्णा तू मला सावरायला आला. बघा तू मला सावरायला आला आहेस का हिणवायला. बघा पुढे श्रीकृष्ण स्वारी म्हणतात, नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळं असतात ना आपल्यालाच दिसत नाही, पण ती समोर येतात ना तेव्हा आपण काही करूसुद्धा शकत नाही. तेव्हा द्रौपदी विचारते, कृष्णा मग या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे का, असं तुला म्हणायचं आहे का. कृष्ण म्हणतात, नाही द्रौपदी, तू स्वतःला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास ना तर तुला एवढा त्राससुद्धा झाला नसता. बघा द्रौपदी श्रीकृष्ण स्वारींना विचारते, मी काय करू शकत होते. कृष्ण म्हणतो, तुझे स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास. त्यानंतर कुंतीने तुला 5 पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला, त्याचा तू स्वीकार केला नसतास तर परिणाम काही वेगळेच झाले असते. आणि त्यानंतर तू तुझ्या महालामध्ये दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारं वक्तव्य बोललीस, अंधे का पुत्र अंधाही होता है. बघा व खिदळून हसत त्याचा सार्वजनिक अपमान केलास. बघा तर तो अपमान केला नसतास तर तुझं वस्त्रहरणसुद्धा झालं नसतं आणि कदाचित त्यावेळी परिस्थिती वेगळी असती. आपले शब्दच असतात ना आपले कर्म बनत असतात. आपण आपला प्रत्येक शब्द विचार करून बोलायला हवा, नाहीतर त्यांचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर आपल्याला पूर्ण परिवाराला भोगावे लागतात. म्हणून जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जिभेमध्ये एवढं विष आहे ना. म्हणून बोलताना भान ठेवलं खूप महत्त्वाचं आहे. बघा बेलगाम बोलण्यानंच लिहिण्याचे नाती तुटतात आणि प्रपंचामध्ये महाभारत घडत असतं. म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये महाभारत घडवायचं की दुसरं काही घडवायचं हे आपण ठरवावं. कारण ही वैखरी असते ती कुणाच्याही ताब्यात राहत नाही. पण ताब्यात राहण्यासाठी समर्थांनी हा भक्तिमार्ग सांगितलेला आहे. आणि जो या भक्तिमार्गामध्ये येतो आपलं मन निर्मळ करून हा भक्तिमार्ग करतो, 2 वेळची उपासना करतो, पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करतो, परत संध्याकाळी उपासना करतो आणि कर्मांना महत्त्व देतो ना, तोच सर्वोत्कृष्ट सुंदर व्यक्ती असतो. आणि तोच या जगाच्या चित्रपटामध्ये सुंदर व्यक्ती होतो. नाहीतर या जीवनामध्ये कितीतरी जीव आहेत,
या पूर्ण विश्वामध्ये कितीतरी सजीव आहेत, पण सगळे सुंदर आहेत का? सगळ्यांचं मन पवित्र आहे का? सगळेच देवास्वरूप आहेत का? बघा, क्वचितच आपल्याला दिसतात की आपण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर म्हणतो, काय या माणसाचं पावित्र्य आहे, अशी त्याची वाणी आहे की असं वाटतं ती वाणी ऐकतच राहावी, अशी आपण प्रत्येकाला म्हणतो का? पण त्या पद्धतीचं जर आपण झालं ना, तर खरंच आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. आणि हा आनंद निर्माण करण्याचं काम कोण करत असतं? तर हा आनंद निर्माण करण्याचं काम हा भक्तिमार्ग करत असतो. ज्याच्या जीवनामध्ये हा भक्तिमार्ग आहे, समर्थांनी सांगितलेला सोपा आणि साधा भक्तिमार्ग जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निर्माण केला ना, तर तुमचं जीवन श्रेष्ठ होऊन जाईल. आणि हे श्रेष्ठ जीवन प्रत्येकालाच हवं असतं. म्हणून श्रेष्ठ जीवन करायचं असेल ना, तर भक्तिमार्ग अंगीकारा, श्रेष्ठ कर्म ठेवा, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा. हीच तुमची खरी पुण्याई आहे. आणि ही पुण्याई तुमच्या आयुष्यभर तुम्हाला कामी येणार आहे. म्हणून दुसऱ्यालाही जगू द्या, स्वतःही जगा. प्राणीमात्रांवर दया करा. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. जय जय रघुवीर समर्थ.